मित्रांनो बघा, बायकांच्या ना अशा 3 घाणेरड्या, अशा 3 चावट, अशा शिव्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या 3 घाणेरड्या, ज्या 3 चावट शिव्या जर तुम्हाला ना एखादी बाई तुम्हाला जर देत असेल ना, तर तुम्ही समजून जा की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो, बायकांना फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीला, आपल्या आवडत्या पुरुषालाच ह्या 3 घाणेरड्या आणि ह्या 3 चावट त्या शिव्या देतात. बाकी कोणालाच ना म्हणजे बायका अशा 3 घाणेरड्या किंवा चावट शिव्या कोणत्याच पुरुषाला कधीच देत नाही. फक्त बायकांना आपल्या आवडत्या, आपल्या म्हणजे सर्वात जास्त जवळच्या पुरुषाला किंवा व्यक्तीला अशा शिव्याना बायका देतात. कारण बायकांचा ना तो स्वभाव असतो. तर मित्रांनो, त्या शिव्याना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर मित्रांनो, तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली शिवी आहे, तर ती पहिली शिवी ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो हलकट. होय मित्रांनो, काय बोललो मी? हलकट. आता बघा मित्रांनो, बायकांना हलकट असं तेव्हा बोलतात जेव्हा म्हणजे त्यांच्या आवडता पुरुष ना, जेव्हा म्हणजे त्यांच्यासोबत ना काहीतरी फ्लट करतो, म्हणजे त्या बाईला ना म्हणजे लाईन मारायचा तो प्रयत्न करतो, किंवा तिची ना टिंगल उडवतो, किंवा तिला ना असं काहीतरी घाणेरडं किंवा असं काहीतरी चावट बोलतो की म्हणजे जे ऐकून ना ती बाई मुद्दाम त्याला बोलते की चल हलकट कुठला, असं बायका बोलतात मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना एखाद्या बाई सोबत जेव्हा तुम्ही फ्लट कराल, जेव्हा तुम्ही तिला ना असं बोलाल की अरे वा, आज तुम्ही ना एकदम म्हणजे हॉट दिसताय, आज तुम्ही ना एकदम सेक्सी दिसताय, किंवा तुम्ही ना तुमच्या आवडत्या बाईची काहीतरी टिंगल कराल, किंवा म्हणजे तुमच्या आवडत्या बाईला ना तुम्ही काहीतरी असं चावट बोलाल, म्हणजे जे ऐकून ना त्या बाईच्या अंगामध्ये अक्षरशः शहारे तिच्या अंगामध्ये येतील. सो म्हणजे असं काहीतरी तुम्ही कराल ना, तेव्हा तुमच्या आवडती बाई तुम्हाला असं बोलेल की चल हलकट कुठला, असं म्हणजे बायका बोलतात मित्रांनो. कारण मित्रांनो, असंच कोणी पण ना बायकांसोबत मस्ती केली, किंवा असं कोण पण ना एखाद्या बाईची टिंगल केली, सो म्हणजे बाई ना असं हलकट बोलत नाही. उलट म्हणजे ती बाई ना त्या पुरुषासोबत भांडण करायचा ती प्रयत्न करते. पण मित्रांनो, चल हलकट असं बाई ना तेव्हाच बोलते आणि त्याच पुरुषाला बोलते जो पुरुष ना तिला आवडत असतो आणि जो पुरुष ना तिच्या जवळचा असतो. नाहीतर असं कोणत्या पण पुरुषाला ना असं बाई बोलत नाही. तर तुम्ही ही शिवी ना लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जी दुसरी शिवी आहे, तर ती दुसरी शिवी ना अशी आहे की मित्रांनो नालायक. होय मित्रांनो, काय बोललो मी? नालायक. आता बघा मित्रांनो, बायकांना नालायक असं तेव्हा बोलतात जेव्हा तुम्ही ना आपल्या म्हणजे आवडत्या बाईला तुम्ही इग्नोर करता. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या आवडती बाई ना म्हणजे तुमची मैत्रीण तुम्हाला ना कॉल करत होती, तुम्हाला मेसेज करत होती, पण तुम्ही ना म्हणजे तिच्या कॉलला, तिच्या मेसेजला तुम्ही इग्नोर केलात, किंवा म्हणजे तुमच्या आवडत्या बाईने ना तुम्हाला काहीतरी काम सांगितलं, जे काम ना तुम्ही ऐकला नाहीत, किंवा तुम्ही ना तुमच्या आवडत्या म्हणजे बाईला काहीतरी प्रॉमिस केलं होतं. जसं की फॉर एक्झाम्पल, उद्या आपण ना म्हणजे पाणीपुरी खायला जाऊया, आणि तुम्ही ना तुमच्या त्या आवडत्या मैत्रिणीला तुम्ही पाणीपुरी ना खायला घेऊन गेलात नाही. सो मित्रांनो, असं काही तुम्ही केलात ना, तरच मित्रांनो बायकांना आपल्या आवडत्या पुरुषाला असं बोलतात की नालायक कुठला. होय मित्रांनो, काय बोललो मी? असं काहीतरी कांड केल्यावर ना आपल्या म्हणजे आवडत्या पुरुषाला बायका असं बोलतात की नालायक कुठला, असं बोलतात मित्रांनो. म्हणजे असा शब्द ना बायका तेव्हाच वापरतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडत असतो आणि तो पुरुष ना त्यांना जवळचा वाटतो. नाहीतर मित्रांनो, असा शब्द ना बायका कोणत्या पण पुरुषाला अजिबात वापरत नाही. तर मित्रांनो, हा पण शब्द ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जी तिसरी शिवी आहे, तर ती तिसरी शिवी ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो कुत्रा. होय मित्रांनो, काय बोललो मी? कुत्रा. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना आपल्या आवडत्या मैत्रिणीला जेव्हा तुम्ही ना जळवण्याचा प्रयत्न करता, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मुद्दाम ना तिच्या समोर कोणत्या तरी दुसऱ्या मुलीसोबत, किंवा तुम्ही तिच्या समोर ना कोणत्या तरी दुसऱ्या म्हणजे बाईसोबत तुम्ही बोलत आहात, किंवा तुम्ही ना कोणत्या पण बाईला घेऊन तुम्ही फिरायला गेला होतात, म्हणजे
म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही ना तुमच्या आवडत्या बाईला तुमच्या मैत्रिणीला जेव्हा तुम्ही ना जळवण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा ती ना जळते पण तेव्हा मित्रांनो ती बाई ना असा शब्द वापरते की कुत्रा आहे तो कुत्रा. होय मित्रांनो, काय बोललो मी? असं म्हणजे बाई ना आपल्या आवडत्या पुरुषासाठी असा शब्द वापरते की कुत्रा आहे तो कुत्रा, असं मित्रांनो बायका बोलतात. कारण मित्रांनो जेव्हा बायकांची ना आतून जळफळाट होते ना, म्हणजे जेव्हा त्यांचा पुरुष कोणत्या दुसऱ्या बाईसोबत बोलतो किंवा म्हणजे त्यांचा पुरुष ना कोणत्या दुसऱ्या बाईला घेऊन जेव्हा तो फिरतो ना आणि ती गोष्ट म्हणजे त्या बाईला ना आवडत नाही आणि त्या बाईच्या अंगात ना जळफळाट होतो, तेव्हा मित्रांनो तो जळफळाट ना ती म्हणजे असा शब्द बोलून ती व्यक्त करते. म्हणजे ती बोलते की कुत्रा आहे तो कुत्रा, असं मित्रांनो बायका बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.